हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळ्यांना शिव सकाळ. संध्याकाळची शुभंकरोती आटपली आणि मग कामाला सुरुवात केली. त्यात खूप आईस्क्रीम खाऊन आमच्या बाळाला खोकला झाला होता. म्हटलं थोडा आयुर्वेदिक काढा करावा, कारण मुलांना औषध सारखं देण्यापेक्षा काढा बरा आहे. त्यासाठी इथं मी असं साहित्य घेतलं होतं. या भांड्यात मी 1 ग्लास पाणी टाकते. ह्या 1 ग्लासचं एक फुलपात्र पाणी होईपर्यंत चांगलं आपलं हे काढा आटवू द्यायचा. त्यामध्ये मी तुळस घातलं, गवती चहा, वेलदोडे, लवंग घातलंय, दालचिनी घातली आहे आणि मिरी मी चांगली कुटून घेतली, तीही घातली, आलंही घातलंय मी आणि हळद. चवीनुसार थोडं मीठही ॲड करायचं यामध्ये आणि हे चांगलं हलवून घ्यायचं. ह्याला 30 ते 35 मिनिट लागतात व्हायला. हे चांगलं उकळून घ्यायचं. ह्यात मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे, आपला देशी गूळ, तोही ॲड करते. चांगलं हलवू द्यायचं. गूळ ॲड करायचा कारण मुलांना हेल्दी लागण्यासाठी. हे बघा, इथं माझा काढा रेडी आहे. जरा थंड होऊ द्यायचा, थोडासा नॉर्मल, आणि मग बाळाला द्यायचा. आमच्या बाळाने तिला आवडतो, ती पिते काढा. तिने मस्तपैकी पिला, तिचं खेळणं चालूच होतं. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.